वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 6ही तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. वाशिम तालुक्यातील वाळकी दोडकी वाशिम मार्गावर बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा या 6ही तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसाची संततधार सुरू होती. आज सकाळपर्यंतही पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. दरम्यान वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी केवळ 4% असलेला जलसाठा रात्रीच्या पावसानंतर वाढून सुमारे 20%वर पोहोचला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले भरून वाहत असले तरी मोठा पूर आलेला नाही. मात्र आणखी पाऊस झाल्यास काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.